पण एक नक्की आहे, एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीमान अजित पवार जे असतील, दोघांनाही ही गोष्ट पुरती कळलेली आहे की भाजपा वापरते आणि फेकून देते. ज्या पद्धतीने भाजपने आता या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये नवी मुंबईला सातत्याने गणेश नाईक ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा उद्धार करत होते किंवा पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे हे अजितदादांबद्दल बोलत होते की हे शक्यच नाही की देवेंद्रजींच्या परवानगीशिवाय किंवा देवेंद्रजींनी सांगितलंय तरी सुद्धा त्यांच्या आदेशाचं उल्लंघन करून दोघं बोलत असतील. हे दोनही लोक जेव्हा बोलतात तेव्हा निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या गोष्टीला छुपी संमती असते. किंबहुना पुण्यामध्ये जाणीवपूर्वक स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादीला नामोहरम करणं, राष्ट्रवादी संपवणं, राष्ट्रवादीची जास्तीत जास्त नाचक्की करणं, यासाठीच हे प्रयत्न महेश लांडगेंच्या माध्यमातून केले गेले. तेच प्रयत्न नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या माध्यमातून झाले. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार हळूहळू दोघांनाही होतच असेल.